नमस्कारच्या पाकळ्यातून उगवलेलं नवं जागतिक स्वप्न। जानेवारीमध्ये भारताने जेव्हा ब्रिक्स 2026चा लोगो जगासमोर आणला तेव्हा तो फक्त एका परिषदेचा चिन्ह नव्हता, तर भारताची जगाकडे पाहण्याची दृष्टी सांगणारी एक कल्पना होती। या लोगोच्या मध्यभागी उमललेलं कमळ आहे भारताचं राष्ट्रीय फूल, जे आठवण करून देतं चिखलातही सौंदर्य फुलू शकतं, अडचणींतूनही ताकद उभी राहू शकते। हे कमळ स्थिर नाही, ते वाढत आहे, फुलत आहे, जसं उभरत्या अर्थव्यवस्था दबाव आणि संघर्षातून पुढे चालत प्रगती करत आहे। या कमळाच्या अगदी केंद्रात नमस्कारची मुद्रा आहे। हा फक्त सांस्कृतिक इशारा नाही, तर एक ठाम संदेश आहे। इथे प्रत्येक देशाला सन्मान आहे, मोठा असो वा छोटा, जुना सदस्य असो वा नवा, इथे सगळ्यांचं स्वागत आहे, वर्चस्व नाही। या मध्यवर्ती भावनेभोवती वेगवेगळ्या रंगाच्या पाकळ्या आहेत, ज्या ब्रिक्सच्या देशांच्या ओळखी दाखवतात। प्रत्येक रंग वेगळा, पण सगळे मिळून एकच सुंदर फूल बनवतात। मकर संक्रांतीच्या आसपास झालेलं याचं अनावरणही अर्थपूर्ण आहे। नवी सुरुवात, नवं तेज, नवी दिशा दाखवणार आहे। हा लोगो जणू सांगतो की ब्रिक्स आता एका नव्या पर्वात प्रवेश करत आहे। ही फक्त डिझाईन नाही, तर एकतेत विविधता आणि एकत्र पुढे जाण्याचं जिवंत वचन आहे।